तर नमस्कार मित्रांनो, आपला आजचा सेशन असणार आहे सेशन नंबर 4. या पहिले आपण 3 सेशन कंप्लीट केले आणि आजचा आपला चौथा सेशन असणार आहे तो आत्ता आपण या ठिकाणी कव्हर करतोय. मित्रांनो, पहिले 3 सेशन जर तुम्ही बघितले नसेल तर नक्कीच बघा, कारण खूप साऱ्या इम्पॉर्टंट गोष्टी मी त्या ठिकाणी सांगितल्या आहे. ओके, तर मित्रांनो, ही निमी पॅटर्नची सिरीज असणार आहे आपली महावितरणची, ज्यामध्ये की आपल्या पारेषणचे आणि वितरणचे जे पेपर झाले पहिले ते स्वतः मी दिले, त्या पेपरचं ॲनालिसिस केलं आणि त्यावरूनच या ठिकाणी हे क्वेश्चन डिझाईन केलेले आहे. आणि आजची जी सेशन असणार आहे आपला मित्रांनो, आजचा सेशन, त्यामध्ये अशा पद्धतीचे क्वेश्चन असते. काय अशा पद्धतीचे क्वेश्चन असणार आहे. त्यामध्ये कसं आहे मित्रांनो, आपल्याला 5 ऑप्शन असतात. किती ऑप्शन असतात? अशा पद्धतीने 5 ऑप्शन असतात. यातले कोणतेही 3 ऑप्शन आपण रेड झोनमध्ये टाकतो, म्हणजे त्याला कट करतो. पण असे 2 ऑप्शन असतात, ते दोन्ही ऑप्शन आपल्याला बरोबर वाटतात. मग त्या 2 ऑप्शनसोबत कशा पद्धतीने खेळायचं आणि त्याच पद्धतीचे क्वेश्चन आपल्या आजच्या सेशनमध्ये असणार आहे. आणि मागच्या सेशनमध्ये सुद्धा काही त्या प्रकारचे क्वेश्चन आपण बघितले. त्यामुळे जर तुम्ही ते सेशन बघितले नसेल तर नक्कीच ते सेशन बघा आणि नंतर हे चौथं सेशन आपलं या ठिकाणी अटेंड करा. ओके, खूप साऱ्या मित्रांच्या मला कमेंटसुद्धा आल्या मित्रांनो की कट ऑफविषयी काहीतरी सांगा. तर मित्रांनो, लक्षात घ्या, कट ऑफविषयी मी काही सांगू शकणार नाही आणि मला त्याच्याविषयी काही नॉलेजसुद्धा नाही आहे. कट ऑफ हा कोणी सांगूही शकत नाही आणि कट ऑफ सांगणारा आणि कट ऑफ ऐकणारा, मला या दोघांकडे जास्तीचा टाईम या ठिकाणी आहे, मला तरी असं वाटतं. कारण मित्रांनो, तुम्हाला सांगतो, कट ऑफ हा कुणीही सांगू शकत नाही कुणाचा आहे. कट ऑफ हा अंदाजे कुणीही सांगल, 80 लागल, 90 लागल, हा कट ऑफ कुणीही सांगल, तुम्हाला सांगतो मी. पण कुणाचंही काही ऐकू नका, तुम्हाला सांगतो. कोणीही अंदाजे सांगते, कारण फिक्स कट ऑफ कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे याच्यावरती कोणतीही कमेंट करू नका, मी कट ऑफवरती कोणताही सेशन घेणार नाही आहे. ओके, तर चला या ठिकाणी आपण सेशन सुरू करूया. या ठिकाणी नमस्कार मित्रांनो, मी पवन टेक्निकल यूट्यूबवाला यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर या ठिकाणी आजचा जो सेशन असणार आहे तो असणार आहे आपला मशीनवरती मित्रांनो. मशीनचे आपण 2 सेशन त्या ठिकाणी घेणार आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2. दोन्ही पण तुम्ही चांगल्या पद्धतीने बघायची, कारण दोन्ही सेशनमध्ये तुम्हाला कोणतेही 2 ऑप्शन हे बरोबर वाटणार आहे आणि ते दोन्ही उत्तरं या ठिकाणी तुम्ही मारायला गेल्यानंतर 100% चुकणार आहे. आणि ह्या चुका टाळण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीच्या प्रश्नाची परिपूर्ण प्रॅक्टिस करणं गरजेची आहे. ओके, तर मित्रांनो, चला आपण ह्या सेशनला सुरुवात करूया. बघा, प्रश्न पहिला, आता ह्या जी आजची PPT आहे मित्रांनो, त्या PPTमध्ये तुम्हाला ॲन्सरसुद्धा या ठिकाणी मी इन्क्लूड केलेलं आहे. आणि हे जे PDF आहे, मी आपल्या ॲप्लिकेशनला, ज्या ॲप्लिकेशनचं नाव आपलं टेक्निकल यूट्यूबवाला आहे. काय आहे ॲप्लिकेशनचं नाव? टेक्निकल यूट्यूबवाला, ज्याची की लिंक आपल्या डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. हे सगळे जे PDF आहे मित्रांनो, आपण जे रोज घेतो, हे सर्व PDF मी तिथे ॲप्लिकेशनला फ्री मटेरियलमध्ये रुद्राक्ष 1.0 अशी आपली त्या ठिकाणी एक फोल्डर राहणार आहे आणि त्या फोल्डरमध्ये टाकणार आहे. काय? रुद्राक्ष 1.0 हे एक फोल्डर आहे. त्या फोल्डरमध्ये ह्या पूर्ण फाईल मी टाकणार आहे, पूर्ण PPT त्या ठिकाणी टाकणार आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो, टेक्निकल यूट्यूबवाला नावाचं आपलं काय टेलिग्राम चॅनल आहे. त्या टेलिग्राम चॅनलवरती अशा पद्धतीचे मिस्टेक आपल्या ज्या ठिकाणी ज्या क्वेश्चनमध्ये होतात, त्या मिस्टेक होणारे क्वेश्चनचे एक 10 ते 15 क्वेश्चन मी रोज आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकतो. टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि टेलिग्राम चॅनलचं नाव टेक्निकल यूट्यूबवाला हे आहे. त्याला काय करा, तुम्ही जॉईन करा आणि ते क्वेश्चन रोज त्या ठिकाणी बघत जा आणि त्याची प्रॅक्टिस करा. ओके, तर चला सेशन चालू करूया मित्रांनो. मी तुम्हाला प्रत्येक प्रश्न सांगणार आहे, प्रश्नाच्या आजूबाजूचं बॅकग्राऊंड या ठिकाणी क्लिअर करणार आहे, जेणेकरून काय होईल, तुम्हाला प्रश्नही लक्षात येईल आणि प्रश्नाच्या आजूबाजून कसाही प्रश्न फिरून आला तरी पण तुम्ही तो काय करू शकता, हँडल करू शकता. ओके, तर त्या ठिकाणी तुम्ही ते लिहून घ्यायचं आहे, पेन आणि वही जवळ ठेवायची आहे, कारण या ठिकाणी जे मी गोष्टी सांगतो ते प्रत्येक तुम्हाला लक्षात राहील असं नाही. ओके, तर मित्रांनो, तुमचा पहिला प्रश्न या ठिकाणी आहे बघा, व्हॉट हॅपन इफ द सप्लाय फ्रिक्वेन्सी टू ट्रान्सफॉर्मर इन्क्रीज. काय केलं आहे त्यांनी, जर ट्रान्सफॉर्मरला पुरवठा वारंवारता वाढली तर काय होईल. म्हणजे ट्रान्सफॉर्मर आहे तुमचा एक, त्या ट्रान्सफॉर्मरची त्यांनी काय सांगितलं, हा ट्रान्सफॉर्मर आहे. ओके, या ट्रान्सफॉर्मरची फ्रिक्वेन्सी त्यांनी वाढवली तर काय होईल ते त्यांनी सांगितलं आहे. बघा, कधी लक्षात ठेवा मित्रांनो, जर ट्रान्सफॉर्मरची फ्रिक्वेन्सी जर वाढली, फ्रिक्वेन्सी जर वाढली तर तिथला एरिया कमी होतो. फ्रिक्वेन्सी जर वाढली तर तिथला एरिया कमी होतो. ही एक कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा. ही एक कन्सेप्ट लक्षात ठेवा. या कन्सेप्टवरती खूप वेळेस प्रश्न पेपरला विचारल्या आला आहे.
आता बाकी एक काय सांगतो तुम्हाला, तुमचा हिस्टेरिसिस लॉस, काय तुमचा हिस्टेरिसिस लॉस आणि तुमचा ईडी करंट लॉस. कोणता? ईडी करंट लॉस मी के ईनं दर्शवतो आणि हिस्टेरिसिस लॉस या ठिकाणी एच ईनं दर्शवतो. तुम्ही कशाने दर्शवू शकता. हे दोघंही लॉस काय असतात मित्रांनो, तुमच्या फ्रिक्वेन्सीला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. काय असतात? फ्रिक्वेन्सीला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. मग या ठिकाणी कधी लक्षात ठेवा, जर तुमची ट्रान्सफॉर्मरची फ्रिक्वेन्सी वाढत असली तर हे दोन्हीही लॉस तुमचे वाढतात आणि या दोन्ही लॉसला मिळून आपण काय म्हणतो? कोर लॉस. काय म्हणतो? कोर लॉस त्या ठिकाणी म्हणत असतो. मग कधीही लक्षात ठेवा, तुमच्या ट्रान्सफॉर्मरची फ्रिक्वेन्सी जर वाढत असली तर तुमच्या ट्रान्सफॉर्मरचे लॉस वाढतात. आणि कोणते लॉस वाढतात? हे कोर लॉस वाढतात. यालाच तुम्ही कॉन्स्टंट लॉससुद्धा म्हणता. काय मित्रांनो? कॉन्स्टंट लॉससुद्धा त्या ठिकाणी म्हणत असता. मग याला रिलेटेड असं ऑप्शन कोणतं दिसतंय बघा. आउटपुट व्होल्टेज डिक्रीज होतं का? नाही. इफिशियन्सी डिक्रीज होती का? येस, इफिशियन्सी डिक्रीज होऊ शकते. पण तरीसुद्धा या ठिकाणी आपल्याला समोरचे ऑप्शन एकदा सगळे वाचून घ्यायचे. बघा, इफिशियन्सी सोडा. आता कोर लॉस इन्क्रीज काय होणार आहे? आपला कोर लॉस इन्क्रीज होणार आहे. कॉपर लॉस इन्क्रीज होणार आहे का? नाही. मित्रांनो, आपला कॉपर लॉस या ठिकाणी यावरती डिपेंड नाही आहे. काय? कॉपर लॉस ह्या गोष्टींवरती डिपेंड नाही आहे. या ठिकाणी फक्त जे कोर लॉस आहे आपले हे त्या ठिकाणी डिपेंड आहे. आता जर कोर लॉस ऑप्शन नसता तर इफिशियन्सीवरती आपलं काम त्या ठिकाणी आलं असतं. काय? ह्या इफिशियन्सीवरती काम आलं असतं. पण येणार आहे का? नाही आहे. कारण या ठिकाणी आपल्याला कोर लॉस हा ऑप्शन दिलेला आहे. त्यामुळे प्रेफरन्स हा नंबर 1ला द्यायचा कधी आहे, जो सगळ्यात जास्त या ठिकाणी त्याला पकडून बसेल असा ऑप्शन, त्या ऑप्शनला जास्तीत जास्त आपण या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचा आहे. बघा, चला पुढचा प्रश्न बघूया. या ठिकाणी पुढचा प्रश्न कोणता आहे आपला? क्वेश्चन नंबर 2. तो काय सांगतो? DC मोटरमध्ये जर आर्मेचर प्रवाहाची दिशा उलटली तर काय होईल? बघा कसे फिरून प्रश्न या ठिकाणी विचारले. एक DC मोटर आहे तुमची. DC मोटरला तुम्ही सप्लाय दिलाय. काय? DC मोटरला सप्लाय दिला तर त्या सप्लायचे टर्मिनल इंटरचेंज केले म्हणजे सप्लायची दिशा बदलली. कधी लक्षात ठेवा, जर सप्लायची दिशा बदलली तर या ठिकाणी काय होतं? ती तुमची मोटरची जी डायरेक्शन आहे, काय मोटरची जी डायरेक्शन आहे ती जर अशा पद्धतीने फिरत असेल तर तिची डायरेक्शन काय होते? या ठिकाणी चेंज होते आणि ती अशा पद्धतीने उलटी फिरायला लागते. कधी हे लक्षात ठेवा. कशाचं? DC मोटरचं. मग या ठिकाणी बघा, मोटर स्टॉप होते का? नाही आहे. मोटर रन इन रिव्हर्स डायरेक्शन. काय होते? तुमची मोटर रिव्हर्स डायरेक्शनने फिरायला लागते. ओके. मी या ठिकाणी ऑप्शनसुद्धा या ठिकाणी ॲन्सर का दिलं मित्रांनो? कारण ह्या PDF ह्या PPT आपण त्या ठिकाणी ॲप्लिकेशनला टाकणार आहे आणि नंतर तुम्हाला जर काही कन्फ्युजन झालं तर त्या ठिकाणी तुमच्याकडे जर ॲन्सर जर असलं तर त्या ठिकाणी तुम्हाला चांगलं होईल. त्यामुळे मी या ठिकाणी काय करतो आहे? ऑप्शनसुद्धा घेतो आहे. ओके. चला पुढचा प्रश्न काय सांगतो आहे बघा. प्रश्न क्रमांक 3. आणि आजची मराठी लँग्वेजसुद्धा या ठिकाणी तुम्हाला सोपी जाईल आणि MCQसुद्धा हे सोपे आहे बघा, एकदम सोपे आणि पण सोपे आहे. पण या ठिकाणी जे ऑप्शन आहे ते या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम करतात. आणि मित्रांनो, मी या ठिकाणी अनुभवलं की आपण 3 सेशन घेतले. तिन्ही सेशन 1500, 1600, 1700, 1000 अशा मुलांनी बघितले. पण तुम्ही लाईक किती जणांनी केलं माहिती आहे का? किती जणांनी? 60, 70, जास्तीत जास्त 100 एवढे लाईक केले बघा. का बरं तुम्ही असं करता? तुमच्यासाठी मी क्वेश्चन काढतो, ते टाईप करतो, त्याची PPT बनवतो आणि 1-1 तास, अर्धा तास मी तुमच्यासाठी सेशन घेतो. तुम्ही एक लाईकसुद्धा करू शकत नाही. मग बघा, या ठिकाणी जर या ठिकाणी असंच जर चालू राहिलं तर मी ही सिरीज या ठिकाणी स्टॉप करेल. बरोबर आहे का नाही? कारण आम्ही तुमच्यासाठी एवढं करतो. तुमच्याकडून आम्हाला फक्त एवढंच पाहिजे की तुम्ही काय करायचे? लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे. तो आपल्या चॅनलवरती फक्त 56% लोकांनी काय केलं आहे? या ठिकाणी चॅनल सबस्क्राईब केलं आहे. आपल्याला रेफर करणारे अजून 44% लोक असे की त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब नाही केलं. तर सर्वांना विनंती आहे, तुम्ही जर नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि प्लीज करून लाईक करत जा. त्याने आम्हाला एक मोटिवेशन भेटतं आणि चांगल्या पद्धतीचा चांगला कंटेंट आम्ही परत तुमच्यासाठी घेऊन येतो. दुसरं काही नाही त्यामागचं. त्यामधून काही आम्हाला पैसा भेटत नाही, काही नाही. फक्त आपला व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचतो आणि त्याला व्ह्यूज वगैरे जास्त येतात, बस बाकी काही नाही आहे. आणि चांगल्या गरजू लोकांपर्यंत, मित्रांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत आपला सेशन जातो, बस बाकी काही नाही. चला पुढचा प्रश्न काय? इंडक्शन मोटरची सिंक्रोनस गती कोणावर अवलंबून असते? बघा, सिंक्रोनस गती म्हणजे काय? NSने आपण तिला दर्शवतो. सिंक्रोनस स्पीड ही कशावरती अवलंबून असते हे तुम्हाला या ठिकाणी विचारले.
त्यासाठी मित्रांनो तुम्हाला एन एसचा म्हणजे सिंक्रोनस स्पीडचाच फॉर्म्युला या ठिकाणी माहीत पाहिजे. तो काय आहे, एन एस इज इक्वल टू 120 एफ बाय पी. म्हणजे एफ म्हणजे काय असतं मित्रांनो, ती असते तुमची फ्रिक्वेन्सी आणि पी म्हणजे काय असतं, ते असतं पोल. मग कधी लक्षात ठेवा, पोल जेवढी कमी असते मित्रांनो तेवढीच तुमची मोटरची स्पीड जास्त असते. मग या ठिकाणी पोल कमीत कमी किती असू शकतात, तर ते 2 असू शकतात. ते कधी समसंख्येमध्ये असतात. मग ते 2 असू शकतात, 4, 6, 8 असे. ते कधी 1, 3, 5 या किमतीमध्ये त्या ठिकाणी नसतात. पण पेपरला प्रश्न जर आला आणि त्या ठिकाणी तुमचं उत्तर जर 1-5च्या पटीत येत जर असलं मित्रांनो आणि तशा पद्धतीने ते क्वेश्चन जर डिझाईन असला तर ते त्या ठिकाणी उत्तर बरोबर असू शकतं. आत्ता जो विद्युत सहाय्यकचा पेपर झाला ट्रान्सकोचा, त्यामध्ये अशा पद्धतीचा प्रश्न होता आणि त्या ठिकाणी विषम अंक काहीतरी 15 किंवा 7 काहीतरी त्या प्रश्नाचं उत्तर होतं, मला आठवत नाही. माझी फर्स्ट शिप होती मित्रांनो, मी सुद्धा विद्युत सहाय्यकचा पेपर दिला, त्यानंतर ट्रान्सकोचा टेक्निशियन 2चा पेपर दिला आणि त्यानंतर वितरणचा जेईचा सुद्धा पेपर दिला आणि सगळं ॲनालिसिस करूनच या ठिकाणी हे अशा पद्धतीचे MCQ घेऊन आलो. चला आपण परत एकदा आपल्या याच्याकडे येऊया. बघा तर मग या ठिकाणी काय झालं, इंडक्शन मोटरची जी सिंक्रोनस गती आहे ती कशावरती अवलंबून असते ते सांगितलं त्यांनी. तर बघा या ठिकाणी फ्रिक्वेन्सी पण दिसते तुम्हाला आणि पोल पण दिसते. म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढली तर तुमची स्पीड वाढणार आहे, कमी झाली तर स्पीड कमी होणार आहे. तसंच पोल जर बघितले, जर पोल वाढले तर तुमची स्पीड कमी होणार आहे आणि तेच पोल जर कमी झाले तर या ठिकाणी स्पीड वाढणार आहे. अशा पद्धतीचं यांचं रिलेशन असणार आहे. मग स्पीडचं आणि फ्रिक्वेन्सीचं हे डायरेक्टली प्रपोर्शनल असणार आणि तेच तुमचं स्पीडचं आणि पोलचं बघितलं तर ते त्या ठिकाणी इन्व्हर्सली प्रपोर्शनल असणार आहे मित्रांनो. मग या दोघं कुठे दिसते बघा, रोटर रेजिस्टन्स अजिबात नाही, लोड ऑन मोटर अजिबात नाही, त्यानंतर नंबर ऑफ पोल अँड सप्लाय, काय नंबर ऑफ पोल अँड सप्लाय. मग सप्लायवरती डिपेंड आहे, पण या ठिकाणी आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलं आहे का बघा कुठं, नाही. या ठिकाणी फक्त काय दिलं आहे, सप्लाय दिलं. नुसतं सप्लाय का नाही आहे, आपल्याला या ठिकाणी दोन्ही पण भेटते. ह्या ठिकाणी बघा या ऑप्शनमध्ये बघा तुम्ही, नंबर ऑफ पोल पण आहे आणि सप्लाय फ्रिक्वेन्सी आहे. काय नंबर ऑफ पोल पण आहे आणि सप्लाय फ्रिक्वेन्सी पण आहे आणि हेच आपल्याला लागत होतं, म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी या ठिकाणी बरोबर असणार आहे. 4 नंबरचा प्रश्न बघा, जर ट्रान्सफॉर्मरच्या प्राथमिक आणि द्वितीय वाइंडिंगची अदलाबदल केली तर काय होईल. मित्रांनो अशा पद्धतीचा प्रश्न तुम्ही कुठे बघितला नसेल, हा थोडा नवीन अपडेटेड क्वेश्चन आहे, तुम्हाला समजून सांगतो. बघा या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरची ही प्रायमरी वाइंडिंग आहे आणि ही ट्रान्सफॉर्मरची या ठिकाणी सेकंडरी वाइंडिंग आहे. बघा सेकंडरी वाइंडिंगचे टर्न्स मी जास्त काढले, काय टर्न्स जास्त काढले. कधी लक्षात ठेवा, टर्न जास्त म्हणजेच त्या ठिकाणी ती कोणती असती, HV वाइंडिंग असते, म्हणजे तिचं व्होल्टेज जास्त असतं. काय व्होल्टेज जास्त असतं. मग त्यांनी काय सांगितलं, ही वाइंडिंग इकडे जॉईन केली, ही वाइंडिंग इकडे जॉईन केली तर काय होईल. बघा हे जर ट्रान्सफॉर्मर स्टेप अप असलं, काय हे जर ट्रान्सफॉर्मर स्टेप अप असलं आणि जर तसं केलं आपण तर तेच काय होईल, स्टेप डाऊन होईल. काय होईल, स्टेप डाऊन होईल. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये चेंज होईल, बाकी काय होईल का नाही. ट्रान्सफॉर्मेशन काय, ट्रान्सफॉर्मर विल बर्न अजिबात नाही, कशाला जळेल तो, जळणार वगैरे काही नाही. आउटपुट व्होल्टेज विल चेंज, व्होल्टेज चेंज होईल का, पण कशा पद्धतीने चेंज होईल, चेंज होईल, व्होल्टेज चेंज होईल. कारण काय, हे इकडं जातं आहे, इकडचं व्होल्टेज तिकडं भेटणार आहे आणि तिकडचं इकडे येणार आहे, व्होल्टेज कमी जास्त होणार आहे. खाली बघूया, इफिशियन्सी इंक्रीज, इफिशियन्सी इंक्रीजचा काय हेच नाही आहे तिथं. नो चेंज इन ऑपरेशन, चेंज होणार आहे असं नाही म्हणू शकत आपण, चेंज होणार नाही, चेंज होणार आहे, 100% चेंज होणार. नंतर फ्रिक्वेन्सीमध्ये काही चेंज होणार नाही. फ्रिक्वेन्सी या ठिकाणी चेंज होणार नाही मित्रांनो, ट्रान्सफॉर्मरची लक्षात ठेवा, फ्रिक्वेन्सी चेंज होणार नाही. हे काय फ्रिक्वेन्सी चेंज होणार नाही त्या ठिकाणी. बघा आउटपुट व्होल्टेज विल चेंज, या ठिकाणी काय आउटपुट व्होल्टेज चेंज, यांनी दोन्ही जरी दिलं असतं तरी आपलं उत्तर होतं. काय इनपुटचंही चेंज होईल आणि आउटपुटचंही चेंज होईल, असं जर ऑप्शन असतं तरी बरोबर आलं असतं. पण यांनी काय दिलं या ठिकाणी, आउटपुट व्होल्टेज विल बी चेंज. मग बरोबर आहे, आउटपुटचं व्होल्टेज पण चेंज होणार आहे, कारण या ठिकाणी लो व्होल्टेज वाइंडिंग तिकडं चालली आणि हाय व्होल्टेज वाइंडिंग इकडं चालली, म्हणजे सेकंडरीचं जे व्होल्टेज होतं ते त्या ठिकाणी काय होणार आहे मित्रांनो, कमी होणार आहे आणि प्रायमरीचं व्होल्टेज वाढणार आहे. मग हा जो ट्रान्सफॉर्मर असणार आहे आपला, तो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी होणार आहे. समजलं तुम्हाला या ठिकाणी. चला आता आपण पुढचा प्रश्न बघूया. ओके, प्रश्न नंबर 5 बघा. प्रश्न नंबर 5 काय सांगतो, खालीलपैकी कोणत्या ट्रान्सफॉर्मरमध्ये होणारा तोटा नाही, म्हणजे ट्रान्सफॉर्मरमध्ये होत नाही बा. सर्वात पहिले तुम्हाला सांगतो, आपला जो ट्रान्सफॉर्मर असतो तो फिरत नाही मित्रांनो, तो कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट डिव्हाइस येते, स्टॅटिक डिव्हाइस ते फिरत नाही. मग ते फिरत नाही, त्यामुळे फिरणारे जे काही लॉसेस असतात, फ्रिक्शन लॉसेस वगैरे वगैरे, विंडेज लॉसेस, हे त्या ठिकाणी होत नाही. मग सगळ्या मशीनमध्ये तुम्हाला जर विचारलं, सगळ्या मशीनमध्ये
कोणत्या मशीनची इफिशियन्सी सर्वात जास्त आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे. ट्रान्सफॉर्मर हा असा एक मशीन आहे की त्याची इफिशियन्सी बाकीच्या कंपेअर सर्व मशीनपेक्षा सर्वात जास्त असते. मग ती किती असते? कुठे 95% दिसेल तर 95 ते तुम्हाला 100%पर्यंत पॉवर ट्रान्सफॉर्मर जो असतो त्याची इफिशियन्सी त्या ठिकाणी बघायला भेटते, आहे की नाही. या ठिकाणी बघा खालीलपैकी कोणता ट्रान्सफॉर्मरमध्ये होणारा तोटा नाही आहे. बघा कॉपर लॉस त्या ठिकाणी होतो. काय? कॉपर लॉस त्या ठिकाणी होतो. त्यानंतर आयर्न लॉस पण होतो. मग आयर्न लॉस कोणकोणते? त्यामध्ये इडी करंट लॉस येतो आणि हिस्टेरिसिस लॉस येतो. मग हे त्या ठिकाणी होतात, त्यामुळे हे आपलं उत्तर त्या ठिकाणी नसणार आहे. त्यानंतर मेकॅनिकल लॉस. मेकॅनिकल लॉस म्हणजे काय? मशीने फिरल्यामुळे होणारे लॉस. मग या ठिकाणी फिरणारा भाग आहे का? नाही आहे. मग हे उत्तर आपलं असू शकतं, पण तरीसुद्धा आपण खालचं एकदा वाचून घ्यायचं. आता या ठिकाणी डायइलेक्ट्रिक लॉस विषय नाही. काय विषय नाही? त्या ठिकाणी हा लॉससुद्धा होतो. मग हे आपलं उत्तर नसणार आहे, त्यामुळं ऑप्शन डी या ठिकाणी बरोबर असणार आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला एक एक ऑप्शन या ठिकाणी कट करत जायचं आहे. आपल्याला कधी काय होतं, या ठिकाणी नंबर 1चं बरोबर वाटायला लागतं आणि आपण गडबडीत ते ऑप्शन क्लिक करून जातो मित्रांनो. त्या ठिकाणी आपला गेम होतो विद्युत सहाय्यकचा. मी स्वतः पेपर दिला आणि 2 क्वेश्चनमध्ये माझा स्वतःचा गेम झाला. माझा अटेम आहे मित्रांनो 47. किती अटेम आहे माझा? 47 टेक्निकलचा. त्यापैकी 2 प्रश्न माझे चुकले आणि एवढे भंगार प्रश्न चुकले मी तुम्हाला सांगू पण शकत नाही. काय सांगूही शकत नाही. कशामुळं? नंबर 1चा ऑप्शन वाचला मी आणि लगेच क्लिक केला आणि समोर निघून गेलो. कारण माझं काय चुकी झाली? मी सगळे ऑप्शन त्या ठिकाणी वाचलेच नाही. ही मोठी चुकी झाली. ही चुकी माझी झाली. ही चुकी आता तुम्ही अजिबात करायची नाही आहे. ते 2 क्वेश्चन माझे चुकले नसते आणि माझा अटेम्प्ट जो आहे, माझी ॲक्युरेसी आहे ती 100% असते. पण ह्या 2 क्वेश्चनमुळे माझी ॲक्युरेसी त्या 2 क्वेश्चनने या ठिकाणी डाऊन झाली. नाही तर माझी ॲक्युरेसी 100% असते. ओके, तर चला तुम्हाला समजलं असेल या प्रश्नाचं उत्तर. तर 6वा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया. 6वा प्रश्न काय सांगतो बघा. DC शंट मोटरवरील लोड वाढल्यास काय होईल? बघा कधी लक्षात ठेवा, तुमची DC शंट मोटर जी आहे ती कॉन्स्टंट स्पीड मोटर आहे, म्हणजे तिचा लोड वगैरे वाढला तरी काही फरक पडत नाही. ही आहे आयडियली गोष्ट. काय? आयडियली कोणतीही गोष्ट या ठिकाणी खरी नसते मित्रांनो, ती आयडियली असते, प्रॅक्टिकली नसते. तर तुमची DC शंट मोटर आहे तिचा लोड वाढला. काय? लोड वाढला तर या ठिकाणी काय होतं, कधी तुमच्या शंट मोटरचा जो स्पीड आहे तो काय होतो? स्लाइटली म्हणजे हळूवार. काय? हळूवार म्हणजे थोडा काय होतो? कमी होतो, म्हणजे त्याला स्लाइटली म्हणतात. काय? एकच मिनटा, काय म्हणतात त्याला? स्लाइटली म्हणतात. काय? स्लाइटली. मित्रांनो रातचे 11 वाजले आणि रातच्या 11 वाजता मी हा सेशन रेकॉर्ड करतोय. ओके, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतोय. तर काय होतं ते स्लाइटली काय होते त्या ठिकाणी स्पीड डाऊन होते. मग आपल्याला स्लाइटली हे जर ऑप्शन भेटलं नाही तर आपण तिला आयडियली पकडायचं. काय? त्या मोटरला आयडियली पकडायचं आणि ती मोटर कॉन्स्टंटमध्ये त्या ठिकाणी फिरत राहील, त्याच कॉन्स्टंट स्पीडनं फिरत राहील अशा पद्धतीने पकडायचं. आणि जर आपल्याला हा ऑप्शन पकडला हा जर ऑप्शन त्यामध्ये असला तर हा ऑप्शन क्लिक करायचा. मग बघूया आपण आपल्याला कोणते ऑप्शन दिसता येतं. बघा स्पीड इन्क्रीज अजिबात नाही, स्पीड इन्क्रीज होण्याचा प्रश्नच येत नाही. स्पीड रिमेन ऑलमोस्ट कॉन्स्टंट. बघा हा प्रश्न आपला या ठिकाणी म्हणजे उत्तर असू शकतं. स्पीड डिक्रीज काय? सिग्निफिकंटली नाही, सिग्निफिकंटली स्पीड डिक्रीज होणार नाही आहे. मोटर स्टॉप तर होणारच नाही. मोटर इफिशियन्सी बिकम 0 अजिबात नाही. या ठिकाणी बघा आपलं उत्तर काय? आपल्याला हा ऑप्शन त्या ठिकाणी भेटला आहे का? नाही आहे. मग आपला प्रश्नच येत नाही. आपल्याला एकच ऑप्शन त्या ठिकाणी भेटला आणि तो काय? आयडियलीचा ऑप्शन आहे. आयडियली ती मोटर आयडियली म्हणूनच या ठिकाणी आपल्याला तो ऑप्शन दिला आहे. बिकम काय सांगितलं त्यांनी? ऑलमोस्ट कॉन्स्टंट राहील. काय राहील? ऑलमोस्ट कॉन्स्टंट राहील. कशाचा स्पीड? DC शंट मोटरचा. आणि असाही प्रश्न या ठिकाणी विचारला जातो की अशी कोणती मोटर आहे की तिचा स्पीड कॉन्स्टंट असतो मित्रांनो. मग त्या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असतं DC शंट मोटर. काय? DC शंट मोटर. ओके, तुम्हाला कळालं असेल तर आपण पुढचा प्रश्न घेऊया. बघा पुढचा प्रश्न काय सांगतोय बघा. ट्रान्सफॉर्मरमध्ये लॅमिनेटेड कोर वापरण्याचे मुख्य कारण काय आहे? खूप फेमस आणि प्रसिद्ध झालेला हा क्वेश्चन आहे. बघा ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला सांगितलं या ठिकाणी की लॅमिनेटेड कोर वापरण्याचे मुख्य कारण काय. बघा या ठिकाणी तुमचा जो ईडी करंट लॉस असतो तो तापमानावर या ठिकाणी डिपेंड करतो. कशावरती? तापमान. कशावरती? तापमान. आणि या ठिकाणी स्टॅम्पिंग केलेली असते. मग कशाला? तुमच्या ट्रान्सफॉर्मरच्या ज्या कोर असतात याला काय केली असती? स्टॅम्पिंग केलेली असते. म्हणजे एकावरती एक अशा चकत्या या ठिकाणी ह्या बसवल्या असत्या. मग यानं काय होईल मित्रांनो तुम्हाला कळतंय का? ही प्लेट गरम झाली की ही प्लेटची हीट
या प्लेटपर्यंत पोहोचेपर्यंत ही पहिली प्लेट काय होती, परत थंड होते. असं करत 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 यांचं चक्र चालू असतं. काय चक्र चालू असतं आणि यामुळे काय होतं, आपला ईडी करंट लॉस कमी होतो. त्यामुळेच कधी लक्षात ठेवा, या ठिकाणी आपला जो या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर किंवा मोटर काही बी जनरेटर याच्या जे या ठिकाणी कोर बनवल्या जातात, या ठिकाणी तुमचं आर्मेचर वगैरे बनवल्या जातं, त्याला स्टॅम्पिंग केलेली असते आणि ती स्टॅम्पिंग कशासाठी केलेली असते, त्याच्या मागचा खटाटोप सगळा काही एवढाच असतो की ईडी करंट लॉस हा कमी झाला पाहिजे आणि त्याला लॅमिनेशन केलेलं असतं. काय केलेलं असतं, लॅमिनेशन पण केलेलं असतं. मग रिड्यूस ईडी करंट लॉस आपल्याला ऑप्शन नंबर 2ला या ठिकाणी दिसतंय. बघा 8 नंबरचा प्रश्न काय सांगतोय, इंडक्शन मोटरमध्ये स्लिप जास्तीत जास्त केव्हा असते. कधी लक्षात ठेवा मित्रांनो, तुमचा इंडक्शन मोटर आली म्हणजे कॉगिंग आणि क्राउलिंग ह्या 2 इफेक्ट त्यामध्ये येतात. हे तुम्हाला जर माहीत असलं तर हा तुम्हाला जो प्रॉब्लेमचा क्वेश्चन आहे हा तुम्हाला परिपूर्ण चांगल्या पद्धतीने समजेल. तरी तुम्हाला कॉगिंग आणि क्राउलिंग हे सगळं काही मी सांगतो. बघा मित्रांनो, आणि त्यावरती पुढेसुद्धा या PPTमध्ये क्वेश्चन आहे, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. बघा इंडक्शन मोटरमध्ये स्लिप जास्तीत जास्त कधी असते. बघा या ठिकाणी तुमचा जो रोटर असतो, हा तुमचा स्टेटर पकडू आणि हा त्याच्यामधला तुमचा रोटर. ओके, अशा पद्धतीने हा आतला रोटर आहे मित्रांनो. हा रोटर जेव्हा ब्लॉक होतो म्हणजे एका ठिकाणी थांबतो, सप्लाय दिलेला आहे सगळं आहे, पण या ठिकाणी काय होतात, याच्यावरती असे दाते असतात. अशा पद्धतीने दाते असतात, ते आपण स्क्यू केलेले असतात. याच्यावरती दाते आणि याच्यावरचे म्हणजे स्टेटर आणि रोटरवरचे दाते जेव्हा एकामेकामध्ये फसतात त्यालाच आपण काय म्हणतो, कॉगिंग म्हणतो. काय म्हणतो त्याला, कॉगिंग म्हणतो. ओके, त्या कॉगिंग इफेक्टमुळे त्या ठिकाणी काय होतं, आपलं रोटर हे ब्लॉक होतं आणि रोटर ब्लॉक झाल्यानंतर आपली मोटर ही खूप कमी प्रमाणात फिरते. म्हणजे पहिले जर 1000 फिरत असेल तर आता ती 300-400 RPMनंच फिरायला लागते. काय, पहिले 1000 जर RPMने फिरत असेल तर ती आता काय होते, आता लगे एकदम 300 किंवा 400 RPMने फिरायला लागते. एवढ्या कमी स्पीड तिचा होतो. मग स्पीड कमी होतो म्हणजेच आपली काय होते, या ठिकाणी स्लीप वाढते मित्रांनो. काय होते, स्लीप वाढते. आणि प्रश्न तेच विचारला की जास्तीत जास्त स्लीप कधी असेल. काय, जास्तीत जास्त स्लीप कधी असेल, तर या फेनोमेनाला आपली जास्तीत जास्त स्लीप असते. आणि हा फेनोमेना कोणता आहे आपला, की आपलं रोटर त्या ठिकाणी काय होतं मित्रांनो, ब्लॉक होतं म्हणजेच लॉक होतं. नो लोडला का ना, नो लोडला अजिबात नाही. या ठिकाणी फुल लोडला कमी होतं, स्पीड कमी होतो पण तेवढा होत नाही. यांनी जास्तीत जास्त म्हटलं ना आपल्याला ॲट लॉक रोटर कंडिशन. बरोबर आहे, जेव्हा रोटर लॉक होतं मित्रांनो तेव्हाच काय होतं, त्या ठिकाणी जास्तीत जास्त स्लिप आपल्याला त्या ठिकाणी त्या फेनोमेनाला बघायला भेटते. ओके, 9 नंबरचा क्वेश्चन बघूया आपण. काय सांगतो, ट्रान्सफॉर्मरचा पॉवर फॅक्टर कोणामुळे प्रभावित होतो. म्हणजेच काय, द पॉवर फॅक्टर ऑफ ट्रान्सफॉर्मर इज अफेक्टेड, म्हणजे अफेक्ट पडतो ट्रान्सफॉर्मरच्या पॉवर फॅक्टरवरती कशामुळे अफेक्ट पडतो हे या ठिकाणी विचारलं आहे. तर मित्रांनो कधी लक्षात ठेवा, लोड जसा बदलल तसा आपला पॉवर फॅक्टर बदलत असतो. मग लोड कॅपॅसिटिव्ह असू शकतो, इंडक्टिव्ह असू शकतो, रजिस्टिव्ह असू शकतो. यामध्ये जशा पद्धतीने लोड बदलेल तशा पद्धतीने त्यानंतर फुल लोड असेल, हाफ लोड असेल, म्हणजे नो लोड किंवा फुल लोड यावरती सुद्धा तुम्हाला वेगवेगळे पॉवर फॅक्टर त्या ठिकाणी बघायला भेटतात. मग कधी लक्षात ठेवा, अफेक्ट कोण करतो, तर लोड त्या ठिकाणी आपला करत असतो. मग ऑप्शन नंबर 1च आपलं त्या ठिकाणी बरोबर असणार आहे, बाकीचे आपण निग्लेक्ट करणार आहे. ओके, चला पुढचा प्रश्न आहे आपला सॉरी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे आपला क्वेश्चन नंबर 10. तर हा काय सांगतोय बघा, युनिव्हर्सल मोटरचा वेग कोणत्या माध्यमातून नियंत्रित केला जातो. कधी लक्षात ठेवा, आपल्या मिक्सरमध्ये जी मोटर असते मित्रांनो ती असते तुमची युनिव्हर्सल मोटर. कोणती, युनिव्हर्सल मोटर. तर या मोटरचा स्पीड आपण कशाने कंट्रोल करतो. कधी लक्षात ठेवा, आपल्या मिक्सरला अशा पद्धतीने आपलं मिक्सर असतं का नाही, अशा पद्धतीने मिक्सर असतं. या ठिकाणी असते आपली वरची भिंगरी. काय भिंगरी, यावरती आपलं वरचं भांडं ठेवतं, बरोबर आहे का नाही. आणि या ठिकाणी असते आपली मोटर. तर या मोटरला काय करतो मित्रांनो, या ठिकाणी असतं स्विच. हे स्विच काय असतं, आपण असं फिरवतो, त्याला आटे असतात, 1 नंबरला, 2 नंबरला, 3 नंबरला. मग या ठिकाणाहून काय करतो आपण मित्रांनो, तिथला रेजिस्टन्स वाढवतो. काय, रेजिस्टन्स कमी करतो. मग रेजिस्टन्स वाढवला, रेजिस्टन्स कमी केला म्हणजे तिथला व्होल्टेजसुद्धा कमी जास्त होणार आहे. मग कधी लक्षात ठेवा, आपण त्या मोटरचा स्पीड कंट्रोल कशानं करतो, रेजिस्टन्स कमी जास्त करून, व्होल्टेज कमी जास्त करून, किंवा मग त्या ठिकाणची फ्रिक्वेन्सी कंट्रोल मेथडसुद्धा त्या ठिकाणी आपण वापरतो.
काय फ्रिक्वेन्सी कंट्रोल मेथडसुद्धा आपण त्या ठिकाणी वापरतो. आपल्याला NS वरून या ठिकाणी समजन NS बरोबर 120 f/p या ठिकाणी फ्रिक्वेन्सी कमी किंवा जास्त करून आपण स्पीड काय करू शकतो, कमी जास्त किंवा कमी त्या ठिकाणी करू शकतो. म्हणजे ही पद्धतसुद्धा आपण त्या ठिकाणी वापरतो. ओके. मग व्होल्टेज कंट्रोल तुम्हाला सांगितलं, मग 1 नंबर ही बरोबर राहील. त्यानंतर फ्रिक्वेन्सी कंट्रोल सांगितलं, हे सुद्धा बरोबर राहील. आणि हे सगळं करण्यासाठी आपण रेझिस्टन्स कंट्रोल करतो, त्यामुळे हे सुद्धा बरोबर राहील. लोड व्हेरिएशन, काय लोड व्हेरिएशन, लोडचं व्हेरिएशन करूनसुद्धा म्हणजे लोड कमी जास्त करूनसुद्धा आपण काय करू शकतो, स्पीड कमी जास्त. बघा कधी लक्षात ठेवा, या मोटरवरती जर लोड वाढला मित्रांनो, काय लोड जर वाढला तर हिचा NS जो स्पीड असणार आहे किंवा NR जो स्पीड असणार आहे तो कमी होतं, काय कमी होतो. त्यामुळे ऑप्शन D सुद्धा हे बरोबर असणार आहे. म्हणून आपले सगळे बरोबर आहे. त्यामुळे ऑल ऑफ दी अबो हे आपले सगळे ऑप्शन त्या ठिकाणी बरोबर असणार आहे. तर चला, हा प्रश्न तुम्हाला कळाला असेल तर आपण पुढचा प्रश्न या ठिकाणी घेऊया. बघा DC मोटरला AC पुरवठा दिल्यास काय होईल. कधीही लक्षात ठेवा, DC मोटर आहे, काय DC मोटर आहे. DCला आपण DC सप्लाय देतो आणि तिला आता आपल्याला काय करायचं आहे, AC सप्लाय द्यायचा आहे. मग या ठिकाणी कधी लक्षात ठेवा, त्या ठिकाणी असतो कम्युटेटर, असतो का नाही, असतो. काय असतो, कम्युटेटर असतो अशा पद्धतीने. आणि त्या कम्युटेटरवरती असतात ब्रश. मित्रांनो, जेव्हा आपण या ठिकाणी AC सप्लाय देतो तेव्हा या ठिकाणी स्पार्किंग होते. काय होते, स्पार्किंग होते. आणि स्पार्किंग झाल्यामुळे आपली त्या ठिकाणी लॉसेस पण वाढतात. काय लॉसेस पण वाढतात. आणि आपली सर्वात महत्त्वाची म्हणजे जी इफिशियन्सी आहे ती त्या ठिकाणी कमी होते. मग आपल्याला या ठिकाणी काय पकडायचं आहे की आपली या ठिकाणी जर आपण AC सप्लाय दिला तर आपली या ठिकाणी काय होणार आहे, त्या मोटरची एफिशियन्सी कमी होणार आहे. मग बघा, एक एक ऑप्शन आपण या ठिकाणी निग्लेक्ट करत जाऊ. बघा, इट विल नॉट स्टार्ट होईल, कमी स्पीडमध्ये फिरेल. ती काय होईल, स्टार्ट होईल पण कमी स्पीडमध्ये फिरेल. मग हे ऑप्शन असणार आहे का, नाही आहे. बघा, इट विल रन ॲट लोअर इफिशियन्सी, बरोबर आहे, ती कमी इफिशियन्सीवरती त्या ठिकाणी फिरणारे काम करणारे. ओके. मग ते ऑप्शन आपण क्लिक करायचे का लगेच त्याला पाठीमागं ठेवायचं आहे. इट विल रन नॉर्मली, हो ती रन होईल, नॉर्मली रन होईल, यालाही आपण काय ठेवू, बाजूला ठेवू. इट विल रन ॲट हायर स्पीड, खूप जास्त स्पीडनं ती फिरणार नाही आहे. इट विल बर्न आउट होणार नाही, ती फिरत राहील. काही काळानंतर बर्न होऊ शकते, काय काही काळानंतर बर्न होऊ शकते, पण ते ऑप्शन आपल्याला या ठिकाणी पकडायचं नाही आहे. इट विल रन नॉर्मली, बघा ती मोटर रन होते, नॉर्मली रन होते. मग नॉर्मली रन होते म्हणजे काय, त्या ठिकाणी इफिशियन्सी जी भेटायची होती ती त्या ठिकाणी आपल्याला भेटत नाही आहे. मग ह्या उत्तरापेक्षा परिपूर्ण आपलं उत्तर हे बरोबर असणार आहे. हे कशावरती डिपेंड आहे, हा पठ्ठ्या यावरती डिपेंड आहे. मग याला आपण डिपेंड पकडायचं आहे का, नाही आहे. तर हा कुणावरती डिपेंड आहे, यावरती डिपेंड आहे. कशावरती, यावरती डिपेंड आहे. म्हणून ऑप्शन नंबर B या ठिकाणी आपण काय करणार आहे, बरोबर त्या ठिकाणी पकडणार आहे. अशाच पद्धतीचे प्रश्न महाट्रान्सकोच्या विद्युत सहाय्यकच्या पेपरला या ठिकाणी आले होते. आणि या प्रश्नाच्या 2 ऑप्शनमध्ये या ठिकाणी मुलांचा 100% गेम झाला. पेपर सुटून बाहेर आल्यानंतर कोणी म्हणतं माझा 50 अटेम्प्ट आहे, कोणी म्हणतं 40 आहे, कोणी म्हणतं 45 आहे. आणि सगळे म्हणजे माझा एकही प्रश्न चुकत नाही. पण त्या दिवशी संध्याकाळपर्यंत जेव्हा सगळे काही लाईव्ह सेशन शिक्षक लोकांनी वगैरे काही घेतले, त्यानंतर कोणी म्हणतं 8 चुकले, कोणी म्हणतं 10 चुकले, कोणी म्हणतं 12 चुकले, कोणी म्हणतं 5 चुकले. अशा पद्धतीचा गेम हा अशा प्रश्नामध्ये होतो. आणि तुम्हाला जर हा गेम होऊ द्यायचा नसेल तर टेक्निकल यूट्यूबवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्या चॅनलवरती आपले रोज 5 ते 10 अशा पद्धतीचे क्वेश्चन आपण त्या ठिकाणी रोज टाकतो. कधी मशीन टाकतो, कधी पॉवर सिस्टम टाकतो, कधी बेसिक टाकतो, कधी आर्थिंग टाकतो, वेल्डिंग, सोल्डरिंग, सगळं मिसलिनियस सगळे क्वेश्चन आपण रोज त्या ठिकाणी टाकत असतो. तुम्हाला काय करायचं आहे, ते जॉईन करायचं आहे. जर जॉईन तुम्हाला करता येत नसेल तर डिस्क्रिप्शनला आपण लिंक दिली आहे, त्या लिंकला क्लिक करायचं आहे. तुम्ही डायरेक्ट आपल्या त्या ठिकाणी ग्रुपवरती, त्या चॅनलवरती जाणार आहे, ते जॉईन करायचं आहे, बरोबर आहे का नाही. आणि मित्रांनो, अजूनसुद्धा भावा, तू जर या सेशनला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक कर. कारण तुझ्यासाठी या ठिकाणी किती मेहनत या ठिकाणी चालू आहे ते फक्त मी सांगू शकतो. या ठिकाणी क्वेश्चन काढणं, टाईप करणं, PPT बनवणं, सेशन घेणं, हे सगळ्या गोष्टी फक्त तुमच्यासाठी चालू आहे. आणि तुमच्याकडून फक्त काय पाहिजे, हे एक लाईक पाहिजे, बस, बाकी काही नको. आणि तू जर नवीन असेल तर आपल्या फॅमिलीसोबत जॉईन हो, तुझा 100% पेपरपर्यंत फायदा होईल. आणि फॅमिलीसोबत जॉईन हो म्हणजे काय, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जे बेल आयकॉन दिसते त्याला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन कर. म्हणजे आजचा सेशन तू जसा बघतोय ना तसाच तुला उद्याचा सेशनची नोटिफिकेशन सर्वात पहिले येईल आणि तू तो सेशन बघू शकतो. आणि मित्रांनो, तुमच्याकडे जर सेशन बघण्यासाठी जास्त टाईम नसेल तर तुम्ही टाईम वाढवायचा, काय करायचं आहे, स्पीड वाढवायचा.
याचा स्पीड वाढवायचा 1.52 अशा पद्धतीने स्पीड वाढून एकदम स्पीडमध्ये पटापट सेशन बघून घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणच्या कन्सेप्ट उचलायचे आहे, काय गोष्टी येत नाही त्या सगळ्या काही क्लिअर करायच्या आहे. कारण नुसता सेशन बघून संपला असं नाही मित्रांनो. कोणती गोष्ट आली नाही ती एका कागदावर लिहून ठेवा, ती गोष्ट ॲनालिसिस करा, 100% तुम्हाला फायदा होईल. नाहीतर मी सेशन बघितला विषय संपला असं नसतं मित्रांनो. कोणत्या गोष्टी येत नाही त्या काढणं, त्याच्यावरती अभ्यास करणं, त्याच्यावरती रिसर्च करणं, त्यावरती प्रश्न सोडवणं याला अभ्यास म्हणतात. मग मला 1 ते 10पर्यंत उजळणी येते, मग तिथंच थांबायचं का नाही? अरे बाबा 11 ते 20ची प्रॅक्टिस करणं गरजेची आहे. कारण तुला जे येतं ते पेपरमध्ये येत नाही, तुला जे येत नाही ना ते 100% पेपरला येतं. मग तुला काय येत नाही त्याचा अभ्यास कर आणि तुला जे येत नाही त्या गोष्टीचा जर तू अभ्यास करणार तर तू 100% तुझ्या लाईफमध्ये सक्सेस होणार मित्रा. काय 100% सक्सेस होणार. पण कधी? तूच तुझा स्वतःच्या चुका ढूंढ, तुझ्याकडे काय नाही ते बघ आणि ते शोधण्याचा प्रयत्न कर. जर तू त्या गोष्टी शोधल्या तर तू 100% सक्सेस आहे, हे मी तुला 100%. 100चा बॉन्ड या ठिकाणी बंद झाला, 500 रुपयाच्या बॉन्डवरती लिहून देतो. कधी तेवढा विश्वास फक्त माझ्यावरती ठेव आणि या सेशनला 100% एक लाईक करून जा. बघा हा क्वेश्चन आपल्याला काय सांगतोय बघा, सिंगल फेज मोटरमध्ये कॅपॅसिटर वापरण्याचे कारण काय आहे. बघा एक सिंगल फेज मोटर आहे आणि त्यामध्ये कॅपॅसिटर आपण कशासाठी वापरतो. आपल्या डोक्यामध्ये एकच भूत भरलेलं असतं की कॅपॅसिटर भाऊ आपला पॉवर फॅक्टर वाढवतो. पण आपल्याला काय माहीत असतं की त्या मोटरला स्टार्टिंग टॉर्क लागतो. पहिले काय लागतो? स्टार्टिंग टॉर्क लागतो. मग हे आपण उत्तर मारून टाकतो, आपला गेम होतो, 100% गेम होतो. पण आपण कधी लक्षात ठेवा, मोटरचा पॉवर फॅक्टर वाढवण्या पहिले आपण सिंगल फेज मोटर ही स्टार्ट करणं गरजेची आहे. आणि सिंगल फेज मोटर स्टार्ट करण्यासाठीच आपण आपला कॅपॅसिटर त्या ठिकाणी लावत असतो. मग कधी लक्षात ठेवा, पॉवर फॅक्टर हे ऑप्शन तुमचं चुकीचं असतं, जे की नंबर 1लाच दिलं असतं. तुम्ही त्याला मारता आणि या ठिकाणी पेपरमधून बाहेर येता, मित्रांना विचारता या ठिकाणी काय उत्तर होतं. मी पॉवर फॅक्टर मारलं, दुसरा म्हणतो मी स्टार्टिंग टॉर्क मारलं. आणि मग ते त्या ठिकाणी त्याची चर्चा होती, ते म्हणते पॉवर फॅक्टर चुकलं आणि या ठिकाणी 2.2 मार्क तुझे मित्रा जातात. आणि हे जाऊ नये त्यामुळे टेक्निकल यूट्यूबवाला या टेलिग्राम चॅनलला आणि या यूट्यूब चॅनलला तुझा जॉईन व्हायचं आहे. ओके का? कारण अशा पद्धतीच्या चुका तुझ्या होणार नाही आहे. मग कधी लक्षात ठेव, सिंगल फेज मोटर ही पॉवर फॅक्टर वाढवायचं नाही आहे तुला. त्या ठिकाणी सर्वात पहिले तुझा जो स्टार्टिंग टॉर्क असतो तो वाढवायचा असतो आणि तो वाढवण्यासाठीच तू त्या ठिकाणी काय करतो, हा कॅपॅसिटर बंड्या त्या ठिकाणी वापरत असतो. बरोबर आहे का नाही? बघा 13 नंबरचा क्वेश्चन आपण या ठिकाणी घेतोय. द फंक्शन ऑफ द कम्युटेटर. काय? द फंक्शन ऑफ द कम्युटेटर इन अ DC मोटर. एक DC मोटर आहे, त्या DC मोटरमध्ये कम्युटेटरचं काम काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी विचारलं आहे. ऑप्शन नंबर 1लाच असतं AC to DC आणि ते चुकीचं असतं. कारण कधी लक्षात ठेवा, ती DC मोटर आहे, त्या मोटरला तुम्ही DC सप्लाय देता आणि तुमचं कम्युटेटर त्या ठिकाणी मग DC to AC कन्वर्ट करण्याचं काम करतं. मग आपलं AC to DC काय करतं? कम्युटेटर हे AC to DC पण करतं, पण ते कुठे करतं? ते करतं जनरेटरमध्ये. ते कुठे करतं मित्रांनो? जनरेटरमध्ये, जे की या ठिकाणी ऑप्शन चुकीचं असणार आहे. काय चुकीचं असणार आहे? जर या ठिकाणी जनरेटरचं आलं असतं, काय जनरेटरचं आलं असतं तर तुमचं ऑप्शन नंबर 1 बरोबर असतं. कारण जनरेटरमध्ये तो ACचं DC करतो, बरोबर आहे, मान्य. पण मोटरमध्ये तो या ठिकाणी DCचं AC त्या ठिकाणी कन्वर्ट करतो. परत एकदा सांगतो, मोटरमध्ये तो काय करतो? DC टू AC करतो. काय? AC करतो. आणि जनरेटरमध्ये तो काय करतो? या ठिकाणी AC टू DC करतो. कोण? कम्युटेटर. कोण? कम्युटेटर. ह्या गोष्टी तुम्हाला चांगल्या लक्षात ठेवायच्या आहे. मग ऑप्शन नंबर तुम्ही मारता आणि तुमचं सगळं काही चुकून जातं मित्रांनो. बघा दुसरा ऑप्शन काय सांगतोय, रिव्हर्स द डायरेक्शन ऑफ दी करंट. ऑब्वियसली हे प्रश्नाचं उत्तर बरोबर असणार आहे. तो काय करतो मित्रांनो, जे काही करंट आलाय त्याला काय करतो, त्याची डायरेक्शन रिव्हर्स करतो. म्हणजेच त्याला काय करतो, कन्व्हर्ट करतोय सप्लाय. त्याचा काय करतो, तो कन्व्हर्ट करतोय सप्लाय. मग ऑप्शन नंबर 1 तुम्ही या ठिकाणी आता लक्षात ठेवा कशा पद्धतीने तुमचा गेम होऊ शकतो. ऑप्शन नंबर B परिपूर्ण त्या ठिकाणी बरोबर असणार आहे. तो काय करतो, त्या ठिकाणी जी करंटची डायरेक्शन आहे ती रिव्हर्स करण्याचं काम करतो. बघा या ठिकाणी आपले टेस्ट सिरीजविषयी थोडं सांगतो फक्त 2 मिनिटात. बघा रुद्राक्ष 1.0 नावाची नवीन पॅटर्ननुसार आपण टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे आणि ती कुठे आपल्या जे ॲप्लिकेशन आहे टेक्निकल यूट्यूबवाला नावाचं, त्या ॲप्लिकेशनवरती ही टेस्ट सिरीज तुम्हाला बघायला भेटेल आणि त्या ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता या टेस्ट सिरीजचा या ठिकाणी फायदा काय आणि नवीन अपडेट यामध्ये आपण काय केले ते तुम्हाला सांगतो. बघा
आपण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लाखो टेस्ट सिरीज आहे, पण सगळ्या लाखो टेस्ट सिरीजमध्ये किती सेक्शन आहे? या ठिकाणी 4 सेक्शन आहे आणि IBPS 4 सेक्शन विचारत नाही. IBPS फक्त या ठिकाणी 2 सेक्शनमध्ये पेपर विचारतं. आता टेस्ट सिरीजमध्ये तुम्ही प्रॅक्टिस काय केली? पहिला सेक्शन टेक्निकल, दुसरा सेक्शन रिझनिंग, तिसरा सेक्शन या ठिकाणी मॅथ आणि चौथा सेक्शन मराठी. पण पेपरमध्ये असं येतच नाही मित्रांनो. त्यामुळे ही नवीन टेस्ट सिरीज आपण 2 सेक्शनमध्ये डिझाईन केली. ती कशा पद्धतीने तुम्हाला मी एकदा समजून सांगतो, फक्त 2 मिनटं थांबा. या ठिकाणी पहिला सेक्शन असणार आहे टेक्निकलचा आणि दुसरा सेक्शन असणार आहे नॉन टेकचा. पहिल्या सेक्शनमध्ये मित्रांनो 50 क्वेश्चन असणार आहे टेक्निकलचे आणि दुसऱ्या सेक्शनमध्ये 80 क्वेश्चन असणार आहे नॉन टेकचे. मग त्यामध्ये पहिले 40 क्वेश्चन तुमचे रिझनिंगचे, नंतरचे 20 क्वेश्चन तुमच्या मॅथचे. पहिले रिझनिंगचे, नंतर मॅथचे आणि नंतर मराठी. किती मराठी? हे किती झाले? रिझनिंगचे किती झाले? 40. किती? 40. नंतर तुमचे मॅथचे 20 आणि या ठिकाणी मराठीची 20. असं करून या ठिकाणी 80 क्वेश्चनचा एकच सेक्शन त्या ठिकाणी डिझाईन करण्यात आलेला आहे. आणि महाट्रान्सकोच्या पेपरलासुद्धा अशाच पद्धतीने पेपर आला होता. त्यामुळे तुमची प्रॅक्टिस अशाच पद्धतीने करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा परिपूर्ण टाईम मॅनेजमेंट करणार आहे. तुम्ही जेव्हा टेस्ट देता तेव्हा तुम्हाला टाईम पुरतो, 10 मिनटं उरतात, पण पेपरमध्ये उरत नाही, कारण तुम्ही हा पॅटर्न फॉलो करत नाही आहे. हा पॅटर्न फॉलो करायचा असेल तर आपली रुद्राक्ष 1.0 काय? रुद्राक्ष 1.0 नावाची टेस्ट सिरीज जॉईन करा. त्यानंतर दुसरा फायदा या ठिकाणी ह्या टेस्ट सिरीजचा सांगतो मित्रांनो. पेपरमध्ये क्वेश्चन कधीही तुम्हाला एकाच लँग्वेजमध्ये दिसतो. जर तुम्हाला ती लँग्वेज कळाली नाही तर या ठिकाणी वरती भाषा बदलायचं ऑप्शन असतं. त्या ऑप्शनवरून तुम्हाला भाषा बदलायची या ठिकाणी हे येते, म्हणजे ऑप्शन येतं, तिथून तुम्ही भाषा बदलू शकता. पण आत्तापर्यंतच्या जेवढ्या टेस्ट सिरीज होतात त्यावरती वरती मराठीत किंवा इंग्लिशमध्ये क्वेश्चन असायचा आणि अदर लँग्वेजमध्ये खाली असायचा. मग तुम्हाला भाषा बदलण्यासाठी जो टाईम लागतो तो इथे लागत होता का? नाही आहे. मग टाईम मॅनेजमेंट तुम्हाला कळतच नव्हतं. मग आता ही जी नवीन टेस्ट सिरीज आहे ती आता IBPSच्या नवीन पॅटर्ननुसार अशा पद्धतीने आपण डिझाईन केलेली आहे. आणि त्यानंतर मराठी जे व्याकरण पहिल्यांदा विचारलं जायचं, आता ते मराठी व्याकरण विचारत नाही आहे. जे शाब्दिक आहे म्हणजे म्हणी झालं, वाक्प्रचार झालं, त्यानंतर एररचे क्वेश्चन झाले, त्यानंतर यानंतर 5 क्वेश्चन म्हणजे 5 ऑप्शन देतात, म्हणजे सेंटेन्स देतात 5, 1 2 3 असे 5 सेंटेन्स देतात आणि त्याचा तुम्हाला उतारा बनवावा लागतो. मग त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी विचारलं जातं की पहिलं कोणतं, पहिलं वाक्य कोणतं, दुसरं कोणतं, तिसरं कोणतं, असे 5 प्रश्न असतात. ते या ठिकाणी आपण इन्क्लूड केलेले तशा पद्धतीचे प्रश्न. त्यामुळे ही टेस्ट सिरीज 100% जॉईन करा आणि प्रॅक्टिस करा. चला आपण या ठिकाणी आपला पुढचा प्रश्न घेऊया. हा अशा पद्धतीने आपली असणारी स्क्रीन आपल्या टेस्ट सिरीजची बघा. या ठिकाणी फक्त 2 सेक्शन तुम्हाला दिसतात आणि या ठिकाणी लँग्वेज एकाच लँग्वेजमध्ये प्रश्न दिसतोय आणि या ठिकाणी बघा लँग्वेज चेंज करण्यासाठी ऑप्शन आहे आणि या ठिकाणी तुमचे क्वेश्चन कोणता अटेम्प्ट केला आहे, कोणता राहिला, ते सगळे या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. अशा पद्धतीचाच या ठिकाणी व्ह्यू आपल्या मेन IBPSच्या पेपरचा असतो मित्रांनो आणि तोच व्ह्यू आपण मुलांना दाखवण्याचा प्रयत्न या टेस्ट सिरीजमधून केला आहे. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी ही टेस्ट सिरीज जॉईन करा. आपल्या ॲप्लिकेशनची लिंक टेलिग्राम चॅनलला पण आहे आणि आपल्या इथं व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनला पण आहे. आणि जर नाहीच सापडली तर माझा नंबर आहे 9834 01 01 22. कधीही मला कॉल करा. मी जर कॉल उचलला नाही तर तुम्हाला रिटर्न कॉल करून त्याची सर्व काही इन्फॉर्मेशन देईल. ओके, चला पुढचा प्रश्न आपला किती नंबरचा आहे बघा. या ठिकाणी एकच नंबर स्क्रीन सेट करतो बघा पुढचा प्रश्न कोणता आहे आपला? 14 नंबरचा प्रश्न आहे बघा. इंडक्शन मोटरमध्ये कोणते तोटे होतात? बघा इंडक्शन मोटर आली म्हणजे सगळेच तोटे आले त्या ठिकाणी. काय? इंडक्शन मोटर आली म्हणजे सगळे तोटे, म्हणजे त्या ठिकाणी कॉपर लॉस होणार, त्या ठिकाणी कोर लॉस म्हणजेच काय तुमचा हिस्टेरिसिस लॉस होणार आणि इडी करंट लॉस होणार, त्यानंतर फ्रिक्शन लॉस होणार, त्यानंतर विंडेज लॉस, म्हणजे सगळे लॉस आपल्या इंडक्शन मोटरमध्ये होतात. मग नंबर 1ला काय बघा? कॉपर लॉस 100% होणार. त्यानंतर काय? रोटर कॉपर लॉस. हा स्टेटरचा कॉपर लॉस हा रोटरचा हो दोन्ही होणार, 100% होणार. कोर लॉस हो ऑब्वियसली होणार. फ्रिक्शन म्हणजे ती मोटर काय आपली अशा पद्धतीची मोटर आहे, ती मोटर फिरते मित्रांनो. काय होते? फिरते. आणि मोटर फिरली म्हणल्यावर त्या ठिकाणी काय होणार? लॉसेस तर होणार आहे. म्हणून या ठिकाणी आपलं परिपूर्ण उत्तर काय असणार आहे? ऑल ऑफ दी अबो. काय? ऑल ऑफ दी अबो. चला 15 नंबरचा प्रश्न घेऊया. 15 नंबरचा प्रश्न काय सांगतोय बघा. खालीलपैकी कोणती मशीन सिंक्रोनस वेगाने चालू शकते? आता या ठिकाणी इंडक्शन मोटर सिंक्रोनस स्पीडनं चालते का? नाही. ती NS स्पीड म्हणजे सिंक्रोनस स्पीडने कधीच फिरत नाही. ती NR स्पीड म्हणजेच असतो रोटर स्पीड आणि ती कधी रोटर स्पीडनंच त्या ठिकाणी फिरते. आता खाली काय दिलं आहे की
आपली DC मोटर. DC मोटर ही NR स्पीडनेच फिरते, तीही NS स्पीडने कधी फिरत नाही. काय फिरत नाही. त्यानंतर तुमची सिंक्रोनस मोटर. ऑब्वियसली तुमची सिंक्रोनस मोटर कधीही काय होते मित्रांनो, या ठिकाणी सिंक्रोनस मोटरने फिरते. तर या ठिकाणी आपल्याला कन्फ्युजन होतं या आणि या दोन ऑप्शनमध्ये. पण कधी लक्षात ठेवा, तुमचा सिंक्रोनस मोटर जर तुम्हाला ऑप्शन आला की ऑब्वियसली 100% जो प्रेफरन्स असतो तो सिंक्रोनस मोटरला द्यायचा. काय सिंक्रोनस मोटरला द्यायचा, कारण ती 100% या ठिकाणी काय होते, सिंक्रोनस स्पीडनाच फिरते आणि तिचा स्लिप जो असतो तो 0 असतो. 0 म्हणजे 0% असतो. बरोबर आहे का नाही. तर चला आपण आता हा प्रश्न तुम्हाला कळाला आहे. तर 16 नंबरचा पुढचा प्रश्न घेऊया. बघा, ट्रान्सफॉर्मरमध्ये DC पुरवठा का वापरला जात नाही. कधी लक्षात ठेवा, ही तुमच्या ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी वाइंडिंग, ही तुमच्या ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी वाइंडिंग. या वाइंडिंगला तुम्ही सप्लाय देता. बरोबर आहे. या वाइंडिंगला तुम्ही सप्लाय दिला. काय केलं, सप्लाय दिला. तर सप्लाय दिला तर या ठिकाणी काय होतं मित्रांनो, म्युच्युअल इंडक्शन होतं. काय होतं, म्युच्युअल इंडक्शन होतं. आणि या इथला सप्लाय, प्रायमरीचा सप्लाय हा सेकंडरीला जातो. काय होतं, प्रायमरीचा सप्लाय सेकंडरीला जातो. हा कशामध्ये होतं मित्रांनो, हे फक्त AC सप्लाय दिला तेव्हाच होतं. DC सप्लाय जर दिला तर त्या ठिकाणी म्युच्युअल इंडक्शन म्हणजे या ठिकाणी फ्लक्स तयारच होत नाही. फ्लक्स हे सेकंडरी वाइंडिंग कटच करत नाही आणि सेकंडरी वाइंडिंगमध्ये आपला व्होल्टेज बाबा जनरेट होतच नाही. मग हे सगळं काही प्रकरण कशामुळे आलं, ह्या म्युच्युअल इंडक्शन या तत्वामुळे आलं. म्युच्युअल या ठिकाणी इंडक्शन तिथे होतच नाही. मग तिथे फ्लक्स तयार होणार आहे का नाही, फ्लक्स हे सेकंडरी वाइंडिंग कट करणार आहे का नाही. मग सेकंडरी वाइंडिंग फ्लक्स कट नाही केले तर त्या ठिकाणी व्होल्टेज निर्माण होणार आहे का नाही. म्हणून या ठिकाणी आपलं काय होतं मित्रांनो, DC सप्लाय या ठिकाणी काय करत नाही, आपण ट्रान्सफॉर्मरला देत नाही. आणि DCमध्ये या ठिकाणी जो विरोध असतो, करंटचा विरोध असतो तो अजिबात नसतो. म्हणजे एकदम कमी अजिबात कमी म्हणजे लय कमी असतो, लय कमी. मग त्याला आपण काय म्हणतो, या ठिकाणी आपण रिॲक्टन्स म्हणू शकतो, तो कमी असतो. मग या ठिकाणी जो करंट असतो तो या ठिकाणी होणार आहे जास्त. आणि जास्त झाल्यामुळे तुमची जी प्रायमरी वाइंडिंग आहे तिचं धुपण धुराळा सगळं संगच निघणार आहे. मग हा प्रश्न पेपरला लय वेळेस आलेला आहे. या ठिकाणी जर तुम्ही ट्रान्सफॉर्मरला जर DC सप्लाय दिला तर काय होईल. कधी लक्षात ठेवा, ट्रान्सफॉर्मरला जर DC सप्लाय दिला तर ट्रान्सफॉर्मरची जी तुमची प्रायमरी वाइंडिंग असते ती जळते. काय होते, ती जळते. लक्षात ठेवा, हा प्रश्न खूप वेळेस पेपरला आलेला आहे आणि अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला महावितरणला खूप जास्त एक्सपेक्टेड आहे. काय खूप जास्त एक्सपेक्टेड आहे. तर चला 16 नंबरचा प्रश्न बघूया आपण काय सांगतोय. बघा, ट्रान्सफॉर्मरमध्ये सॉरी मित्रांनो, ट्रान्सफॉर्मरमध्ये ED करंट लॉस कमी करण्यासाठी कोणता भाग जबाबदार आहे, म्हणजे असतो ED करंट कमी करण्यासाठी. बघा, तुम्हाला पाठीमागं पण सांगितलं, ट्रान्सफॉर्मर हा अशा पद्धतीने स्टॅम्पिंग करून बनवलेलं असतं. काय, ट्रान्सफॉर्मरच्या कोर अशा पद्धतीने स्टॅम्पिंग करून या ठिकाणी बनवल्या जात्या. बरोबर आहे का नाही. मग तेच विचारलं याने, ED करंट लॉस कमी करण्यासाठी कोणता भाग जबाबदार आहे. मग कोणता भाग जबाबदार आहे मित्रांनो, ह्याच आपल्या स्टॅम्पिंग ज्या आहे, लॅमिनेशन केलेल्या हाच भाग या ठिकाणी काय असतो, जबाबदार असतो. कशाला, ED करंट लॉस कमी करायला. कशाला, ED करंट लॉस कमी करायला. मग या ठिकाणी कोरचं मटेरियल आलं म्हणजे तुमचा हिस्टेरिसिस लॉस आला. काय, मटेरियल आलं म्हणजे हिस्टेरिसिस लॉस आला. मित्रांनो, हिस्टेरिसिस लॉस आपण जेव्हा ती मशीन बनवतो तेव्हाच त्या ठिकाणी कमी काय किती करायचं ते करू शकतो. कारण एकदा त्या मटेरियलचं आपण बनवलं म्हणजे त्यामध्ये काहीही चेंज करू शकत नाही. आणि हिस्टेरिसिस लॉस हा मटेरियलवरती डिपेंड असतो. कशा पद्धतीचं मटेरियल त्या ठिकाणी आपण घेतलं आहे, टाकलं आहे, तेच त्याचं सगळं काही त्या ठिकाणी असतं. मग आपलं पहिलं ऑप्शन या ठिकाणी बरोबर असणार आहे का, नाही आहे. बघा, लॅमिनेटेड कोअर बरोबर आहे. लॅमिनेटेड कोअरवरती सगळा काही भंडारा या ठिकाणी जो आहे तो सगळा काही त्यावरती डिपेंड असणार आहे. बघा, खाली काय वाइंडिंग आलीच नाही. वाइंडिंग म्हणजे आपले लॉस कोणते, कॉपर लॉस वगैरे त्या ठिकाणी होणार आहे. इन्सुलेशन पण नाही आहे आणि बुशिंग पण नाही आहे. म्हणून ऑप्शन नंबर बी आपलं बरोबर असणार आहे. या सेशनमध्ये मी जास्तीत जास्त बाकीचं जो ओव्हरऑल डाटा आहे तो सांगण्याचा प्रयत्न केला. आणि काय मित्रांनो, कारण कन्फ्युजिंग क्वेश्चन होते. कन्फ्युजिंग क्वेश्चन जर असले तर बाकीचा जो डाटा आहे, क्वेश्चनच्या आजूबाजूचा जो सगळा डाटा आहे तो जास्त प्रमाणात सांगावा लागतो. काय, जास्त प्रमाणात सांगावा लागतो. त्यामुळे जास्त हे लागतं आपल्या टाईम. मग तुम्ही हे समजू नका की क्वेश्चन किती अटेम्प्ट होत आहे. मित्रांनो, क्वेश्चन अटेम्प्ट होणं हे गरजेचं नाही आहे. त्या क्वेश्चनचा या ठिकाणी पॅटर्न काय आहे, क्वेश्चन कशा पद्धतीने या ठिकाणी आपण हँडल करतो आहे आणि क्वेश्चनच्या आजूबाजूचा सगळा काही डाटा आहे
तो आपल्याला जास्त किती भेटतो आहे हे बघा तुम्ही. क्वेश्चन किती अटेम्प्ट झाले ते बघू नका या ठिकाणी आपल्या सिरीजमध्ये सेशनमध्ये. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया 18 नंबरचा. जर ट्रान्सफॉर्मर कमी वारंवारतेवर चालवला तर काय होईल. बघा, ट्रान्सफॉर्मरची वारंवारता म्हणजेच काय तुमची फ्रिक्वेन्सी. जर ट्रान्सफॉर्मर कमी फ्रिक्वेन्सीवर चालवला तर काय होईल असा प्रश्न. हा प्रश्न तुम्ही याच्या पहिले कधी बघितला नसेल. जर कोणी बघितला असेल तर चल ठीक आहे, पण हा मला एक प्रश्न एका ठिकाणी दिसला तर तो मी आज या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला. कधी लक्षात ठेवा, जर तुमचा ट्रान्सफॉर्मर जो आहे तो जर कमी फ्रिक्वेन्सीवरती चालवला, ऑपरेट जर केला तर त्याच्या सॅच्युरेशनमध्ये बदल होतो. सॅच्युरेशन म्हणजे काय मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही हिस्टेरिसिस लॉस या ठिकाणी BH कर्व या ठिकाणी बघितला असेल, अशा पद्धतीने BH कर्व. तर या ठिकाणी काय होतं, हिस्टेरिसिस जो सॅच्युरेशन पॉईंट आहे, सॅच्युरेशन पॉईंटपर्यंत या ठिकाणी हे वाढतं. काय आपली मॅग्नेटिक फील्ड वगैरे वाढते. तिथून पुढे वाढते का नाही, त्या पॉईंटच्या वरती आपली मॅग्नेटिक फील्ड वगैरे वाढत नाही. पण या ठिकाणी काय होतं, आपला सॅच्युरेशनच इन्क्रीज होतो. इथपर्यंत होतं ना आपलं सॅच्युरेशन. आता तसं नाही, आपलं सॅच्युरेशन लगे इकडं जाणार, पुढं कुठं जाणार ते असं पुढं जाणार, असं जास्त होणार, सॅच्युरेशन जास्त होणार. म्हणजे कधी लक्षात ठेवा, तुमचा ट्रान्सफॉर्मर ऑपरेट हा कमी फ्रिक्वेन्सीवरती केला, लोअर फ्रिक्वेन्सीवरती केला तर तुमचा जो सॅच्युरेशन पॉईंट असतो काय कशाचा, ट्रान्सफॉर्मरचा, तो इन्क्रीज होतो. काय होतो, इन्क्रीज होतो. मग कुठे ऑप्शन दिसते बघा, ऑप्शन नंबर C या ठिकाणी कोअरचं सॅच्युरेशन काय होतं, इन्क्रीज होतं. सॅच्युरेशन पॉईंट हा इन्क्रीज होतो. बघा पुढचा प्रश्न आहे 19 नंबरचा. इंडक्शन मोटरमध्ये रोटर स्क्यू का करतात. आता इथं आली तुमची कॉगिंग इफेक्ट. कोणता इफेक्ट, कॉगिंग. याविषयी सगळं काही सांगतो बघा. कॉगिंग म्हणजे काय मित्रांनो, हा तुमचा आहे स्टेटर बाहेरचा आणि हा आहे तुमचा रोटर. कधी रोटरवरती काय केलं असतं मित्रांनो, अशा पद्धतीने स्किविंग केलेली असते. तर ही स्किविंग का करायची, तर रिड्यूस नॉईज कमी करण्यासाठी. काय, नॉईज कमी करण्यासाठी तुम्ही स्किविंग करता, मान्य करतो. पण त्याच्याही पेक्षा जास्त कॉगिंग कमी करण्यासाठी आपण काय करतो, या ठिकाणी इंडक्शन मोटरचं रोटर स्क्यू करतो. मग काय होईल मित्रांनो, हे स्क्यू जर केलं तर म्हणजे हे जर अशा पद्धतीने जर सरळ असलं तर काय होईल, हे रोटर आणि स्टेटर एकामेकामध्ये काय होईल, ते पकडलं एकमेकांना. आणि ते एकमेकांना जर पकडलं त्यांनी तर या ठिकाणी तुमचा स्पीड जो असतो, येणार जो स्पीड आहे तुमचा, तो एकदम त्या ठिकाणी कमी होऊन जातो. म्हणजेच तिथली जी तुमची स्लीप आहे ती त्या ठिकाणी वाढते मित्रांनो. काय होते, स्लीप वाढते. मग हेच याचं कारण आहे मेन, की काय मित्रांनो, कॉगिंग कमी करण्यासाठी आपण स्क्यू करतो. कॉगिंग म्हणजे त्यात सगळंच आलं. मग त्या ठिकाणी स्लीप, त्या ठिकाणी तुमचा आवाज, सगळ्याच गोष्टी आल्या. कॉगिंग त्या ठिकाणी ऑप्शन जर नसला, काय ऑप्शन कॉगिंग जर नसला, मग दुसरा प्रेफरन्स तुम्ही नॉईसला देऊ शकता. कितवा प्रेफरन्स दुसरा, पण पहिला प्रेफरन्स आपला कॉगिंगला असला पाहिजे. मग पहिलाच आपला ऑप्शन दिसतो आपल्याला नॉईस, आणि आपण पेपरमध्ये याला बरोबर करून येतो आणि चुकून येतो. कारण सगळ्यात जास्त आपला पहिला प्रेफरन्स हा कॉगिंगला असला पाहिजे. कॉगिंग कमी झाली म्हणजे नॉईस कमी झाला, त्या ठिकाणचे लॉस कमी झाले, तिथे जी स्लीप होणार होती तीसुद्धा कमी झाली. आणि या सगळ्यांचा एकच बाप माणूस आहे, तो कोणता आहे आपला कॉगिंग. मग कॉगिंग होणं चांगलं आहे का नाही, कारण कॉगिंग कमी झाली म्हणजे तुमचा स्पीड जो आहे, काय तुमचा जो स्पीड आहे त्या ठिकाणी तो काय होतो मित्रांनो, कमी होतो. त्यामुळे कॉगिंग आपल्या मोटरमध्ये झाली पाहिजे नाही. आणि ही सगळ्यात जास्त कशामध्ये होते, इंडक्शन मोटरमध्ये त्या ठिकाणी होत असते. आता शेवटचा प्रश्न आहे आजचा आपला 20 नंबरचा. विच मोटर इज यूज इन इलेक्ट्रिक शावर. तुमचं जे शावर असतं त्या शावरमध्ये, शावरच आहे ना, हो शावरच आहे, शावरमध्ये कोणत्या प्रकारची मोटर वापरली जाते. तर मित्रांनो या प्रश्नाच्या कमेंट मला करायच्या आहे. बघा कालचा जो सेशन झाला त्यामध्ये शेवटी मी एक प्रश्न विचारला होता आणि तो मायक्रोमीटरवरती काहीतरी होता. त्याची एकाही जणाने, फक्त एका मित्राने त्या ठिकाणी काय केली होती, मला ऑप्शन म्हणजे उत्तर दिलं आणि उत्तर बरोबर दिलं, पण त्याचं या ठिकाणी मी कमेंट आपल्या PPTमध्ये घेण्याचं विसरलो. एकाच मुलाने दिले फक्त. पण आजचा जो प्रश्न आहे आपला, तो जास्तीत जास्त मुलांनी या प्रश्नाचं ॲन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. जे कोणी ॲन्सर देईल त्याला उद्याच्या सेशनमध्ये या ठिकाणी PPTमध्ये मी इन्क्लूड करेन त्याच्या कमेंट, आणि त्या आपल्याला या ठिकाणी दाखवल्या जाणार आहे. मित्रांनो अजूनसुद्धा सेशनला लाईक केलं नसेल तर प्लीज 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 करून लाईक करा. आणि तुम्ही जर सेशनमध्ये या ठिकाणी आपल्या चॅनलवरती, आपल्या प्लॅटफॉर्मवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं नोटिफिकेशन ऑन करा. आणि मित्रांनो तुम्हाला परत एकदा सांगायचं आहे, हा जो PDF आहे आता, हा PDF कुठं जातो, आपल्या डायरेक्ट ॲपला जातो. कुठे जातो, ॲपला. आणि ॲपला फ्री मटेरियलमध्ये तुम्हाला हे सगळं भेटेल. रुद्राक्ष 1.0 नावाचं एक फोल्डर असणार आहे त्या ठिकाणी. त्या फोल्डरमध्ये हे सगळे PDF तुम्हाला त्या ठिकाणी भेटत जाईल. ओके.
आणि तुम्हाला टेस्ट सिरीज विषयी काही जर प्रॉब्लेम असेल, डाऊट असेल तर डायरेक्ट मला कॉल करा. माझा नंबर आहे 9834010122 यावरती कॉल करा. तुम्हाला 100% मी तुमचा कॉल नाही उचलला तर मी तुम्हाला रिटर्न कॉल करून सगळ्या काही गोष्टी सांगेल. तसंच तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं असेल तर डिस्क्रिप्शनला त्या ठिकाणी ॲप्लिकेशनची लिंक आहे आणि ॲप्लिकेशनचं नाव टेक्निकल यूट्यूबवाला आहे. आणि अशा पद्धतीच्या क्वेश्चन प्रॅक्टिससाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शनला दिलेली आहे आणि त्याचं नावसुद्धा टेक्निकल यूट्यूबवाला हेच आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या सेशनला या ठिकाणी पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच एका नवीन सेशनमध्ये पुन्हा एकदा. आणि एक गोष्ट सांगतो, हा मशीनचा पार्ट 1 होता, पार्ट 2 सुद्धा लवकरच या ठिकाणी अपलोड करण्यात येईल. ओके, तर या ठिकाणी भेटूया अशाच एका नवीन सेशनमध्ये पुन्हा एकदा. थँक्यू सो मच.